Next example, solve and sketch its face portrait of the system x dash is equal to x, where a is equal to मॅट्रिक्स दिलेला आहे 0 1 0 0. याच्यात आपण आधीच जे एक्झाम्पल घेतलं होतं ज्याच्यात आपण जनरल सोल्युशन फाइंड आउट केलं होतं त्याचा इथं यूज करायचा आपल्याला आधीच्या एक्झाम्पल. मग इथं आपल्याला माहिती आहे की या टाईपचा जो मॅट्रिक्स आहे लॅमडा 1 0 लॅमडा, याची आयगेन व्हॅल्यू काय असते, लॅमडा असते. ते किती वेळा रिपीट होते, तर 2 टाइम्स रिपीट होते. ओके. आणि त्याच्यानंतर त्याचं जनरल सोल्युशन अगदीच्या एक्झाम्पल मध्ये केलं होतं बघा, की अल्फा ई रेस टू लॅमडा टी 1 0 प्लस बीटा ई रेस टू लॅमडा टी T1 हे असतं. ओके. आता इथला जो आपला मॅट्रिक्स आहे, हे मॅट्रिक्स आणि या मॅट्रिक्स या दोघं मॅट्रिक्सला कम्पेअर केलं तर लक्षात काय येईल आपल्याला, की लॅमडा इज इक्वल टू 0. आता इथं आपण मेन्शन करून घेऊ हिअर A capital A has eigen value 0 repeated twice. ओके. 2 वेळा 0 ही आयगेन व्हॅल्यू येणार आहे आपल्या या A मॅट्रिक्सची. ओके. अँड जनरल सोल्युशन ऑफ गिव्हन सिस्टीम इज. ओके. दिलेल्या सिस्टीमचं जनरल सोल्युशन काय येणार आहे बरं, ते एक्स ऑफ टी इज इक्वल टू अल्फा ई रेस टू लॅमडा टी ई रेस टू 0 टी म्हणजे येतो 1, त्याच्यानंतर 1 0 प्लस बीटा इंटू ई रेस टू 0 टी म्हणजेच 1 आणि इथं मॅट्रिक्स T1. ओके. काय झालं आपलं एक्स ऑफ टी. आता इथं काय करू आपण, ते मल्टिप्लाय करून स्मॉल एक्स आणि स्मॉल वाय करू. ओके. हे जनरल सोल्युशन आलंय ऑलरेडी. ओके. पण आपल्याला काय पाहिजे, आता त्यांना फेस पोर्ट्रेट पण पाहिजे म्हणून एक्स ऑफ टी आणि वाय ऑफ टी काढून. ओके. देअरफॉर स्मॉल एक्स ऑफ टी काय येणार आहे, अल्फा इंटू 1 प्लस बीटा इंटू टी. ओके. आणि सेकंड इक्वेशन वाय ऑफ टी इज इक्वल टू अल्फा इंटू 0 प्लस बीटा इंटू 1 म्हणजे वाय ऑफ टी काय आलेला आहे याप्रमाणे बीटा. हे काय झालं मग त्याचं जनरल सोल्युशन आलं इथपर्यंत. आता काय पाहिजे आपल्याला, फेस पोर्ट्रेट काढायची. फेस पोर्ट्रेट. आता फेस पोर्ट्रेट साठी काय करू बघा, आता इथं जर ऑब्झर्व केलं टी ची व्हॅल्यू आपण काहीही घेतली तरी वाय ची व्हॅल्यू कॉन्स्टंट येते बघा, बीटा येते. टी ची व्हॅल्यू काहीही घेतली तर वाय काय येणार आहे आपला, बीटाच येणार. वाय बीटा आहे, याच्यावरनं काय सांगता येईल आपल्याला की, आणि त्याच्यानंतर एक्सचं इक्वेशन बघा. ओके. एक्सचं जर इक्वेशन पाहिलं तर तिथे तुम्हाला लक्षात येईल की ते थोडक्यात लाईन येत आहे. ओके. काय येत आहे, त्या लाईन्स येत आहे आणि त्यांच्यामधलं जे डिस्टन्स येते बीटा डिस्टन्स येते, वाय ची व्हॅल्यू बीटा असते. थोडक्यात याचं फेस पोर्ट्रेट जे आहे ते कसं येईल ते याप्रमाणे. हे झाले आपले एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. ओके. एक काम करतो मी इथं ग्राफ यूज करण्याचा प्रयत्न करतो, त्यात दिलेल्या लाईन्स जे आहेत त्यांचा यूज करतो मी थोडेसे स्ट्रेट लाईन्स. हा झाला वाय ऍक्सिस, हा झाला एक्स ऍक्सिस. आता पुढे काय करू आपण, हा एक्स आणि हा वाय एक्स. काय ते लक्षात मी म्हटल्याप्रमाणे आधी की टी काही घेतलं तरी वाय कॉन्स्टंट आहे. थोडक्यात होतं काय म्हणजे इथं की ते ज्या आहेत काय म्हणावं, लाईन्स येणार आहे फेस पोर्ट्रेट मध्ये जे आपले ट्रॅजेक्टरीज येणार आहे. ट्रॅजेक्टरीज ज्या येणार आहे त्या कशा असणार आहे, इक्वी डिस्टंट असणार. ओके. आणि त्याच्यानंतर याचं जर ऑब्झर्व केलं तर या काय आपल्या याच्यावरून लक्षात येईल आपल्याला की या लाईन्स येणार आहे. ओके. लाईन सेगमेंट येणार आहे, अल्फा प्लस बीटा टी काय येणार आहे, तर लाईन सेगमेंट येणार आहे. आणि ते लाईन सेगमेंट कसे असतील तर पॅरलल टू एक्स ऍक्सिस असतील, कारण वाय इक्वल टू बीटा कसलं इक्वेशन असतं, तर लाईन्स पॅरलल टू एक्स ऍक्सिसचं इक्वेशन असतं. वाय इक्वल टू बीटा काय रिप्रेझेंट करतं, तर लाईन्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस. ओके. आता इथे फेस पोर्ट्रेट ड्रॉ करताना काय करा, तर स्ट्रेट लाईनच घ्यायची, तेवढी काळजी घ्या. आणि याप्रमाणे
वन अप्पर हाफ मध्ये याप्रमाणे गॅप असलेले लाईन्स ड्रॉ करा. ओके, आणि त्यांची डायरेक्शन इकडं राईट हँड साईडला पाहिजे, गॅप असलेले. त्याच्यानंतर पुढची लाईन जी आहे ती पॅरलच असली पाहिजे, फक्त थोडेसे लॉंगर लाईन सेगमेंट घ्या. खालच्या पेक्षा काय घ्यायचे, लॉंगर लाईन सेगमेंट घ्यायचे. ओके, त्याच्यावर अजून पुन्हा तेच बीटा डिस्टन्सवर पुन्हा थोडेसे लॉंगर याप्रमाणे करायचे. इकडे पण घ्यायचे. जनरली एकाच लेनचे काढण्याचा प्रयत्न करा. सिमिलरली खाली घ्यायचे. आता खाली घेताना काय घ्यायची, त्यांची डायरेक्शन फक्त अपोजिट घ्यायची. म्हणजे अपोजिट म्हणण्यापेक्षा इकडे लेफ्ट हँड साईडला घ्यायची. डायरेक्शन कोणत्या साईडला पाहिजे, लेफ्ट हँड साईड. याप्रमाणे काय असणार आहे आपल्या या एक्झाम्पलचे फेज. ओके.